उद्धारा जगतधारा देई सर्वासावर सर्वानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधाधिकथारा मिळो न चंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी हरिदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडविहा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे अवतारी संत व साधनेमुळे संत पदाला पोचलेले संत यातील फरक सांगा. असं एक म्हटलं जातं नदीचं मूळ आणि ऋषींचं कुळ पाहायला जाऊ नाही. म्हणजे संत अवतारी आहेत की साधनेतून संत हा संत आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण म्हणतो तसं स्वामी समर्थ म्हणा हे अवतारी पुरुष होते की मच्छिंद्रनाथ स्वामी. म्हणजे अवतारी म्हणण्याच्या मागे एखाद्या देवतेने तो अवतार घेतलेला आहे अवतीर्ण झाले देवतेने त्या देवतेने ते कार्य सुरू केलं आहे हा त्याच्या म्हणजे स्वामी समर्थ म्हटलं की गुरुदत्तांचा अवतार नृसिंह सरस्वती गुरुदत्ताचा अवतार अशा अंगाने सर्वसाधारणपणे ते प्रगट झाले कारण ते प्रगट दिन वगैरे पकडला जातो आणि प्रगट झाल्याने त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं की लोकांचं कल्याण केलं भलं केलं असं सगळं त्यांच्या चरित्रावरून आपल्या लक्षात असतं. अवतारी संतांच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर तो हा जो भाग आपल्याला लक्षात घ्यायचा असतो की निसर्ग नियम काय मानवी देह आहे म्हणजे आई वडील आहेत लक्षात घ्या. सर्वसाधारण जनाला ते माहिती नाही ते कुठून आले कसे आले. स्वामी समर्थ वगैरेच्या बाबतीत म्हणजे कांदळ वनातून प्रगट झाले असं त्यांचे चरित्र आहे. पण नियम लक्षात कांदळ वनातून येऊन देत की कुठून येऊन देत पण जन्माला आईच्या पोटी झाले असले पाहिजे ही पहिली गोष्ट. म्हणजे इथे आपण कल्पनेतून किंवा स्वामी समर्थ महान
त्याबद्दल प्रश्न नाही, पण त्यांचा जन्माच्या बाबतीत कोणाला काही माहीत नव्हतं कसे आले वगैरे, आणि त्यांचं सगळं कार्य पाहून ते अवतारी संत आहेत असं सांगितलं जातं. पण मानवी देह म्हटलं की आईवडील आले, आईवडील म्हटलं की हे ज्ञानासाठी गुरु आले, दोन्ही गोष्टी आहेत. आता प्रत्येक सांगतच नाही. आता साईबाबांनाही अवतारी संत म्हणतात, पण साईबाबांनी स्वतः उल्लेख केला की माझे गुरु आहेत, तर त्यांनी स्वतः साधना केलेल्या एक निंबाडीचं झाड आहे, लिंबोडीचं झाड, त्या झाडाखाली त्यांनी साधना केली आहे असा एक उल्लेख आहे साई चरित्रामध्ये. म्हणून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की संत हा संत असतो आणि तो श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असा भाग नसतो. आपण देहभावातून पाहताना श्रेष्ठ कनिष्ठ भाव पाहत असतो. संतांचं ज्ञान लक्षात घेता आलं पाहिजे, त्यांच्यामुळे होणाऱ्या लोकांचं कल्याण होतं हे लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे स्वामी समर्थ म्हणा किंवा गोंदवलेकर महाराज हे साधनी संतांचे सद्गुरू होते, विठाई त्यांचे सद्गुरू. असं गोंदवलेकर महाराजांच्या ते स्वामी समर्थांकडे पण गेले होते त्यांना त्यांचे शिष्य होण्यासाठी, आणि स्वामी समर्थांनी म्हटलं तुझा गुरु दुसरा आहे आणि ते तुझं मार्गदर्शन करतील, आणि त्यांना विठाई हे सद्गुरू भेटले. म्हणून संतांचं चरित्र ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्यांच्याकडे असलेला एक आत्मविश्वास, आत्मज्ञानाच्या अधिष्ठानावर लक्षात घ्या. आत्मविश्वास सर्वसाधारण माणसाला असतो तो वेगळा, आणि आत्मज्ञानाच्या अधिष्ठान असलेला आत्मविश्वास हा वेगळा असतो. त्याच्यातून ते लोकांच्या भल्यासाठीच सगळं जीवन जगत असतात किंवा त्यांचं सगळं जीवन कार्य लोकांना मार्गदर्शन करणारे जीवन जगत. म्हणून कोणत्याही संतांचं चरित्र पाहिलं तर ते काही वेळेला संतांच्या जीवनात चमत्कार भरपूर सांगितले जातात, कारण परमार्थामध्ये सर्वसाधारण लोकांच्या मनामध्ये चमत्काराला अधिक महत्व आहे. सत्य साईबाबाही संत असं आपण म्हणत असतो, पण त्यांनी सुद्धा चमत्कार खूप केले म्हणून लोक तिथे जास्त आकृष्ट झाले. त्याच्यावर जी अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे वाल्यांनी बरीच टीका पण केलेली आहे, बघायला गेलं तसं होतं. पण त्यांचं जर कार्य पाहिलं म्हणजे भरपूर पैसे कुठून येतात काय येतात ह्याबद्दल लोकांचा प्रश्न असायचे, सगळं असे, पण लोक देत होते भरपूर, बाहेरगावचे लोक जाऊन त्यांचं ते कार्य पाहिलं तर लोकांच्या कल्याणाचं कार्य भरपूर केलंय. ज्ञानाच्या अपेक्षेत जे संत ज्ञानदान करतात आणि ज्ञानातून लोकांच्या मनाचा विकास जे करतात ते खरे संत. खरे संत म्हणजे का, चमत्कारातून लोकांना तिथे आकृष्ट करणं हा वेगळा भाग असतो, कारण लोक चमत्काराच्या मागे लगेच झुकतात. आणि त्यामुळे अनेक काही संतांच्या ठिकाणी त्यांनी चमत्कार केले असं म्हटलं तरी खरं सांगायचं तर चमत्कार करायचा म्हटला तर तिथे अहंकाराचा आधार घ्यावा लागतो, आणि अहंकार म्हटलं की ते संतत्व नाही. सगळ्या गोष्टी म्हणजे परमार्थ म्हटलं की कधी कधी वाटतं आपला अगदी सोपा आहे, पण तसा नसतं. म्हणून संतांच्या चरित्रामध्ये जर सगळीकडे डोकावून पाहिलं आपण तर त्यांच्या जीवनात काही चमत्कारही सांगितले जातात, पण सगळे संत मी चमत्कार केला असं म्हणत नाही, त्यांच्याकडनं त्या गोष्टी घडतात. कारण संकल्प सिद्धी असा एक त्यांच्याकडे प्रकार असतो की संतांकडे जाऊन सांगितलं की आपल्या जीवनातले प्रश्न सुटतात, ते काही न बोलता सुद्धा सुटतात, आणि त्यांच्याकडे संकल्प निर्माण झाला की तो सुटतो, हा एक भाग असतो. आणि लोक त्याला चमत्कारी म्हणू शकतात, पण हा निसर्ग नियम आहेत काही, ते नियम तिथे कार्यरत होतात. तिथे श्रद्धा पाहिजे, संतांच्या वरती श्रद्धा पाहिजे, आणि त्या श्रद्धेतून जेव्हा अनेक जे साधक मंडळी म्हणा किंवा भक्तजन मंडळी म्हणा, तर श्रद्धेतून जेव्हा एखादी गोष्ट मागतात किंवा नवस करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये ते व्यक्त होतं की जीवनात ते प्राप्त होतं. त्याचं निसर्ग नियम काय की संतांकडे जी संकल्पसिद्धी आहे किंवा त्यांच्याकडचा जो विचार आहे तो भक्ताच्या श्रद्धेशी जेव्हा एकरूप होतो तेव्हा तिथे भक्त
भक्तजनांना अनुभूती येत. अनुभूती म्हणजे चमत्कार, म्हणजे प्रपंचातले प्रश्न सुटतात, लक्षात ठेवा. आणि प्रपंचातले प्रश्न असेपर्यंत परमार्थ सिद्ध होत नाही, हाही दुसरा भाग आहे. म्हणून प्रपंचही नीटनेटका व्हायला पाहिजे. प्रपंचात जर एखाद्या माणसाला दुःख आहे, अडचणी आहेत, त्रास आहे, आणि त्याला आपण ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, आत्मज्ञानाच्या, तर तो म्हणाले मला 2 वेळेचं जेवण बरोबर दे, तर मी पुढचा विचार करेन, असा प्रकार असतो. म्हणून ज्याचा प्रपंच फाटका त्याचा परमार्थ नव्हे नेटका, हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्यामुळे संत जे खरोखर ज्यांनी जे आपल्या लोकांचं जगाचं कल्याणासाठी जन्माला आलेले असतात, त्यांच्याकडे सर्वांच्या भलेपणाचा सतत विचार असतो, कल्याणाचा विचार असतो. आणि त्यामुळे तो जो त्यांचा संकल्प असतो, तो एखादा भक्त किंवा एखादा शिष्य म्हणा किंवा एखादा साधक जेव्हा त्यांच्याकडे पूर्ण शरणागत होऊन श्रद्धेने ते आपले प्रॉब्लेम सांगतात, तेव्हा त्या श्रद्धेचा आणि संतांच्या मनात असलेला संकल्प ह्याचं जे एकत्व येतं आणि तिथून बऱ्याच साधकांना त्याचा अनुभव येतो. पण चमत्कार करणं हा संतांचा हेतू नसतो, परत लक्षात ठेवा. चमत्कार दाखवणारे संत, त्यांचा हेतू कितीही चांगला असेल, लोकांनी यावं, लक्षात घ्यावं म्हणून, पण चमत्कार दाखवणारे संत हे अहंकाराचा आधार घेत असल्यामुळे तिथे संतत्व जे प्रखर पाहिजे ते आहे असं म्हणता येत नाही. संत हा ज्ञानदानातच अधिक त्याला महत्व आहे. संतांच्या जीवनात ज्ञानाला महत्व आहे, भक्तीला महत्व आहे, दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून भक्ती आणि ज्ञान आणि त्या ज्ञानातून केलेलं कर्म, 3 गोष्टी इथे येतात. म्हणून किती अगदी ज्ञानेश्वर माऊली म्हटलं, त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ होते, त्यांच्याद्वारे त्यांनी त्यांचा अभ्यास केला. सोपानदेव म्हणा, मुक्ताबाई म्हणा, ही सगळी भावंड म्हणताना त्यांचे घरातच सद्गुरू होते म्हणता येतं. आणि त्यामुळे त्यांचा अभ्यास त्याप्रमाणे अगदी लवकर झाला. लवकर म्हणजे अगदी 6व्या वर्षी चांगले 65 लिहिली असं म्हणतात. तर चांगले 65 वर्षी मुलाला शेंबूड पुसता येत नाही, तर चांगले 65चं एवढं खोल ज्ञान सांगू शकतो, ते त्यांना उपजिताचं ज्ञानी म्हटलं. पण त्यांनी साधना करून, कारण त्यांच्या जर विरहिणी ऐकल्या, विरहिणी त्यांनी लिहिलेल्या आहे, विरहिणी म्हणजे त्यांना विरह व्हायचा ह्या ज्ञानाचा, काय देवाचा विरह, दिव्यत्व, दिव्य ज्ञानाचा विरह तिथे व्हायचा, की आत्मज्ञानाचा मिळत नाही म्हणून ते अडीअडचणी म्हणजे तळमळायचा जीवन. त्याच्यातून त्यांनी जे अभंग लिहिले त्याला विरहिणीचे अभंग म्हणतात. अनेक संतांनी लिहिले, कारण त्या संतांनी अभ्यास करता करता सहज काही आत्मज्ञान प्राप्त होणार नाही, लक्षात ठेवायचं. त्यासाठी प्रत्येकाला अभ्यास हा करावाच लागतो, मग तो कोणी असो. रामकृष्ण परमहंसांनी तर त्यांना इतके प्रयत्न केले की अगदी उपास तपास, त्यांना सद्गुरू नव्हते, पहिल्यांदा सद्गुरू नव्हते, फक्त कालीमातेचे उपासक होते. आणि त्याच्यानंतर स्वतःच्या देहाला कष्ट दिले, कधी कधी चक्करवरून ते पडायचे, इतकं त्यांचा विकनेस यायचा, पण ते अभ्यास करत होते. आणि शेवटी सद्गुरू त्यांना भेटले तेव्हा खऱ्या अर्थाने तोतापुरी म्हणून लोक म्हणतात त्यांना सद्गुरू नव्हते, पण तसं नाही. ह्या ज्ञानासाठी सद्गुरूंची आवश्यकता. पार्वती मातेला सुद्धा शंकराच्या शंकर म्हणून सद्गुरू लादला त्या पार्वतीला, आणि ते शंकर पार्वतीला सांगताना हे आत्मज्ञान मच्छिंद्रनाथांना कळलं. मच्छिंद्रनाथांनी नंतर गोरक्षनाथांना गाई नेण्याताना, अशी गुरु शिष्य परंपरेतून हे ज्ञान येतं. म्हणून अवतारी संत ही सर्वसाधारण माणसाची कल्पना आहे. प्रत्येकाने अभ्यास केला आहे, प्रत्येकाने साधना केलेली आहे, आणि ती प्रत्येकाने केल्यामुळे त्यांना ते आत्मज्ञान प्राप्त झालेले असतं. म्हणून अवतारी संत म्हणा की सर्वसाधारण, दोघंही ह्या ज्ञानातूनच त्यांची प्रगती होते. आणि ज्ञानातून प्रगती झाल्यामुळे त्यांचं सगळं जीवन त्या ज्ञानातून चाललेलं असतं. स्वतः ते ज्ञानातून जीवन जगत असताना त्यांच्याजवळ येणाऱ्या साधकांना ते ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात, मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येकाची झोळी वेगळी असते.
साधक म्हणून जो येतो त्याची झोळी कशी आहे त्याप्रमाणे त्याच्या झोळीमध्ये ज्ञान पडतं. ज्ञानाचा वर्षाव सगळ्यांसाठीच असतो, म्हणून कोण कसा घेतो त्याच्यावर सगळा अभ्यास सर्व जणांचा चाललेला असतो. आणि मग जेव्हा संत म्हणजे संत म्हणजे सद्गुरू म्हणून आणि शिष्य असा जो प्रकार तिथे सुरू होतो, तर जो शिष्य मनापासून सद्गुरूंना पूर्णतः शरणागत होण्याचा प्रयत्न करतो, सद्गुरू जे सांगतील ते ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या साधकाची हळूहळू प्रगती होते. एक महत्वाचं लक्षात ठेवायचं की जे संत आहेत त्यांची शिष्य परंपरा पुढे चालत असते. जिथे संतत्व फक्त त्यांच्यापुरतीच राहिलं आणि पुढे शिष्य परंपरा जर चालली नाही, तरी तिथे ते संतत्व पुढे चाललं नाही असं होणं म्हणजे कठीण गोष्ट आहे. कारण त्याच्या मागे पुढे 1 किंवा 2 किंवा 3 कोणतरी संत ती शिष्य परंपरा, ती संत परंपरा तिथे चालते. आणि प्रत्येक संतांना आणि म्हणजे सद्गुरू, संत म्हटलं की आपण सद्गुरू म्हणतो, कारण संत म्हणजे आपण जर सर्वजण आता जे मोठमोठी जी संत मंडळी आहेत की त्यांच्याकडे आपण शिष्यत्व घ्यायला जात नाही, पण सद्गुरूंच्या ज्ञानामुळे त्यांचं ज्ञान कळल्यामुळे आपण त्यांना आदर व्यक्त करतो, तर त्यांची पूजा अर्चा करतो आहोत. तर तिथे ती करणं म्हणजे आता बघा, संतत्व म्हणताना ज्ञानेश्वर माऊली संत होते, निवृत्तीनाथ संत होते, असं आता म्हणतो, त्या काळात लोकांना पुढे काय माहिती. लोकांनाही त्यांना नेहमी अवहेलनाच केली. अवहेलना, ज्ञानेश्वरी सारखा एवढा मोठा ग्रंथ आज लोक डोक्यांना असतात, पण एक लक्षात ठेवायचं, त्या ज्ञानेश्वरीला मधल्या 100 वर्षात कोणी विसरले, सगळे कोणालाच माहित नव्हतं ही ज्ञानेश्वरी कुठे काय. ती शेवटी परत एकनाथ महाराजांनी तिचं शुद्धीकरण केलं म्हणतात. म्हणजे लोकांना आत्मज्ञान, आता त्या काळात संत परंपरा भरपूर होती. ज्ञानेश्वर माऊली होते, निवृत्तीनाथ होते, किंवा मुक्ताई होती, गोरा कुंभार होता, नामदेव महाराज होते, असे गुरु परंपरा म्हणजे शिष्य परंपरा भरपूर होते आणि आत्मज्ञानी हे होते सगळे. पण त्याच्या मधल्यामध्ये गॅपमध्ये कुठे गेलं सगळं कळलंच नाही. आणि न गेल्यामुळे हे ज्ञान लुप्त झालं की काय असं झालं. आणि ते प्रकट झालं ते जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराजांनी ते पुन्हा ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. म्हणजे नाहीतर त्या ज्ञानेश्वरीमध्ये परत लोकांनी भरपूर स्वतःचे पण ओव्या लिहून ते असं अशुद्धीकरण केलं असं म्हणतात. आता अशुद्धीकरण की शुद्धीकरण आपल्याला माहीत नाही, पण हे सगळं ज्ञान महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ज्ञान काय? ज्ञान म्हणजे ही परमेश्वरी शक्तीचं जे आकलन सर्वसाधारण माणसाला व्हायला पाहिजे, ते मार्गदर्शन संत करत असतात. हे आपलं जीवन कोणामुळे चाललं आहे हे सर्वसाधारण माणसाच्या लक्षात येत नाही. तो अहंकारातून जीवन जगत असतो. अहंकारातून जीवन जगत असतो म्हणजे देहभावातून जीवन जगत असतो. आणि हा देहभाव एवढा चिवट आहे की तो जाता जात नाही. किंबहुना त्या देहभावामुळे सगळं साधना पण बिघडते. एखादा साधक मनापासून साधना करता करता कधीतरी त्याच्याकडून ते जमत नाही, काहीतरी विचार येतात, निराश होतो. या सगळ्या गोष्टी प्रत्येक साधकाच्या जीवनात येतात. म्हणजे कोणी सद्गुरू जरी झाले तरी त्यांच्या पूर्व आयुष्यामध्ये त्यांनी खूप प्रयत्न केलेले असतात. ते आपोआप ते आत्मज्ञान प्रकट झालं असं कधी होत नाही. लवकर होईल, उशिरा होईल, हा वेगळा प्रकार. पण हे आत्मज्ञान प्रकट होण्यासाठी, पारमार्थिक ज्ञान प्रकट होण्यासाठी प्रत्येक मनुष्याला, स्त्री असो पुरुष असो, इथे स्त्री पुरुष या भेद नाहीये, अभ्यास हा करावाच लागतो. आणि त्यासाठी खरे सद्गुरू हे लाभावे लागतात. आता त्या खरे सद्गुरू आणि खोटे सद्गुरू अशी 2 गोष्टी येतात. ज्यांना हे ज्ञान माहीत नसतं ते चमत्कार, छूमंतर, म्हणजे काहीतरी व्रतवैकल्य याच्या मागे लोकांना लावतात. म्हणजे ते कसं करतात की त्यांना काही सांगता येत नाही, पण ते सगळे ग्रंथ वाचून दाखवतील, सगळं वाचून दाखवतील. मग असं करा, तसं करा, उपास करा, व्रतवैकल्य करा, काळा धागा बांधा, सगळं काही चमत्काराच्या गोष्टी सांगितल्या जातात. तो परमार्थ नाही, हे प्रथम लक्षात ठेवायचं. परमार्थ हा आपल्या मनाच्या ठिकाणी असलेला तो देहभाव आहे.
तो देहभाव, तर त्या देहभावाचं निर्मूलन करण्यात परमार्थ आहे. तिथे प्रत्येकाला हा अभ्यास त्यासाठी करावा लागतो आणि तो अभ्यास करता करता त्याच्या ठिकाणी त्याच्या जाणीवेचं जे शुद्धीकरण होतं साधकाच्या, आणि त्या साधकाच्या शुद्धीकरणातून त्याला त्या दिव्यत्वाची अनुभूती येते. आणि ही अनुभूती येण्यासाठी प्रत्येक साधकाने सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रयत्न हे केलेच पाहिजेत. कधी कधी चांगले अनुभव येतील आणि कधी कधी ही साधना पटकन होणार नाही. कधी कधी अगदी कंटाळा येतो म्हणतात काही साधक, की काय करायचं, कंटाळा आला, किती वेळ करायचं. पण हे किती वेळ करायचं, कसं करायचं, हे प्रत्येकाला त्याच्यासाठी तळमळ हवी. तळमळ आली की एक दिवस नाही जमलं दुसऱ्या दिवशी जमेल, तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी नाही जमलं तिसऱ्या दिवशी जमेल. पण ती अभ्यास आणि तो प्रयत्न प्रत्येकाने तो केलाच पाहिजे. आणि तो करणं, तिथे संतत्व प्रगट होतं. संतत्व म्हणजे जाणीवेचं शुद्धीकरण होतं आणि ह्या जाणीवेमध्ये दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत होते. चिंतनातून, साधनेतून, अभ्यासातून, आणि तिथे संतत्व प्रगट होतं. संतत्व म्हणजे मानवी जीवनाचा विकास, विकसित झालेलं मानवी जीवन म्हणजे संतत्व. लक्षात घ्या. संतांना कोणाचंही वाईट व्हावं वाटत नाही, किंबहुना कोणी किती त्यांना त्रास दिला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संतत्व येण्यासाठी लोक त्रास देतात. बघा तुम्ही, उपहास जर होत नसेल एखाद्या संताच्या जीवनात तर मग कठीण गोष्ट आहे. उपवास होतो म्हणून संतत्व सिद्ध होतं. उपवास करणं, निंदा करणं अशी त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत आपण पाहतो, तुकाराम महाराजांच्या बाबतीत पाहतो की इथे ही जी निंदा होणं आणि ती सहन करून त्याच्या पुढे आपली प्रगती साधणं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. निंदा, आता गौतम बुद्धांच्या अपेक्षेत निंदा, खूप निंदा आलेली आहे. म्हणजे आपण त्यांना आता महापुरुष म्हणतो, संत म्हणतो, पण त्या काळामध्ये लोकांनी लगेच ते काही स्वीकारलं नाही. म्हणून कोणतीही गोष्ट करताना प्रथम लोक उपहास करतात. हा काय, असं जे आपण म्हणतो ना, हा कसला, हा कसला, म्हणजे सांगताना मला महाराजांच्या एका गोष्टीची आठवण आहे. महाराज जेव्हा नामस्मरण करायचे त्यावेळेला एक कामत म्हणून त्याने नामाचं ग्रंथ, नाम जपाचे महत्व असा ग्रंथ सद्गुरूंच्या वाचनात आला आणि त्यांना तो खूप आवडला. आणि ते गोव्यालाच गेलो तेव्हा, सासरे गोव्याला राहायचे. तर त्या सासऱ्याला म्हणाले, मी ना ह्यांना सद्गुरू करायला त्यांच्याकडे जातो. सासरा कामात, सासऱ्याला काय माहिती माहित नाही, पण ते बिचारे गेले नाही. त्याच्यामुळे नवीन नामधारक, नवीन साधक जेव्हा जातो ना, त्यावेळेला कोणीतरी असं म्हणलं हे काहीतरी फसवेत हे असं, तर हा घाबरतो, मग जात नाही. कारण परमार्थ कळतच नाही कोणाला नेमकं परमार्थ काय. आता एवढं सुंदर नामजपाचं महात्म्य त्यांनी सांगितलं आणि खरोखर सुंदर ग्रंथ आहे तो, कारण कसं नामस्मरण करावं वगैरे त्या अंगाने. पण हा जो उपहास आहे ना, तो प्रत्येक संतांच्या वाट्याला येतो. ही पहिली गोष्ट. म्हणजे तुम्हाला पण उपवास करायचा, तुम्हालाच लक्ष घ्या, तुमचा मार्ग योग्य आहे. जर स्तुती करत असेल तर काय खरं नाही, डोक्यात हवा भरणं स्तुती करा. उपवास केला तर उपवास केल्यानंतर त्याच्या पुढची स्टेज निंदा येते. तरी तो करतो, कसला काय करतोय, काय हसा करतोय, तसं करतोय, पण निंदा करायला तयार असतो. आता निंदा करता करता आणखीन एक पुढची येते की एकदम तिरस्कार पण होतो. अगदी म्हणजे बघा, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराजांच्या बाबतीत आपल्याला तो महत्वाचा मुद्दा माहिती आहे, भरपूर आहे त्यांच्या बाबतीत हे झालेलं आहे. तरी ते त्यांचं कार्य थांबवलं नाही. तर मग हळूहळू इतरा लोकांच्या अनुभूतीतून त्यांना कळायला लागतं की ते काहीतरी आहे, म्हणून ते शांत व्हायला लागतं. मग हळूहळू त्यांचा स्वीकार करायला लागतात. म्हणून हे जे संतत्व आहे हे म्हणजे कठीण परीक्षा असते, इतकी सोपी नाही. लोकांना वाटतं आपल्याला संतत्व आलं की छूमंतर केलं की संतत्व होईल, असं नाही. इथे जाणीवेचा विकास असतो आणि स्वतःवर असलेलं जे संपूर्ण नियंत्रण, म्हणजे स्वतः म्हणजे ह्या मनावर असलेलं नियंत्रण असतं,
की आनंदाने जीवन कसं जगायचं ते सांगत असतात. पण आता इथे संतत्वाच्या बाबतीत आणखी दोन प्रकार येतात. एक म्हणजे कर्मठपणे काही रतवैकल्य लावून ज्ञानी देतात, पण ते मुद्दामून त्या पद्धतीने एक शिस्त लागायची साधकाच्या, म्हणून त्यामध्ये एक कठोरपणाचं. आणि काही संत मोकळेच होतात, म्हणजे कसलं रतवैकल्य नाही, हे नाही, काय नाही, फक्त ज्ञान देतात. तू ज्ञानाचा अभ्यास कर. म्हणजे आपले पै माऊली त्या प्रकारचे संत होते. त्यांनी आपल्याला रतवैकल्य सांगितले नाहीत, उपास करायला सांगितले नाहीत, किंवा कुठेतरी जाऊन पूजा अर्चा करायला सांगितले नाहीत, की कुठे बाबा ते नागबळी द्या, की हे बळी द्या. गंमत आहे, महाराजांनी अगदी स्पष्ट सांगितलं, पण महाराजांच्या जीवनात नागबळी द्यावा लागला त्यांना. आता झालं असं, म्हणजे कशी असे पण संतांच्या बाबतीत ह्या गोष्टी होतात. म्हणून मी सांगतो कसं आहे, संतत्व एक नंतर उजळून निघतं अशा गोष्टीतून. त्यांची मुलगी लग्न झालं आणि बाळ होत नव्हतं, बाळ होत होतं आणि ते लवकर त्याचं ते हे व्हायचं, अबॉर्शन म्हणतो आपण ते. तर कोणीतरी सांगितलं की वडिलांनी नागबळी दिला तर, आता ह्यांनी जर नागबळी नाही दिला तर म्हणजे कसले वडील, कळलं समाज कसा असतो. म्हणजे आणि गोव्याचे लोक असले की हे जास्त तिकडे असतं. आणि महाराज म्हणाले त्यांनी नागबळी दिला, कारण संत हे विरोध सगळ्या गोष्टीचा करत नाहीत, प्रखर विरोध नाही, कारण तिथे अहंकार येतो. परत लक्षात घ्या, कशा आपलं अहंकारा विरहित जीवन जगणं ही वेगळी कला आहे. विरोध केला, कोणाला ओरडणं, कोणाला कोणाचाही त्याच्याबद्दल वाईट बोलणं, हे संतांच्या जीवनात होत नसतं. म्हणून बऱ्याच वेळा संत समोरच्या माणसाला सांगितलं ऐकतात सुद्धा बऱ्याच वेळा, आणि त्याच्या ऐकण्यातून त्यांना बरं वाटतं म्हणून तो प्रकार करत असतात. पण खरं ज्ञान मात्र ते ज्या वेळेला मार्गदर्शन करायला बसतात तर त्या खऱ्या ज्ञानाचीच कास धरतात. तिथे मग मात्र कसलीच लपवालपी करत नाही. पण प्रत्येकाच्या जीवनात, संतांच्या जीवनात हे कठोर क्षण आलेले असतात. ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा विकास साधण्याचे प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना विरोध हा प्रचंड झालेला असतो. पण एकदा त्यांचं कार्य सुरू झालं की ते कार्य कधी थांबत नाही. म्हणून संत हा शेवटपर्यंत कार्य करत राहतात. ते रिटायर झाले, आता परमार्थात रिटायर झालं असं होत नाही. तिथे त्यांचं कार्य अखंड चालू राहतं. आणि अखंड चालू राहिल्यामुळे पुन्हा एक लक्षात ठेवा, ते त्यांचं असं म्हणणं मी आता इथेच आहे, मी कुठे जाणार नाही. लक्षात आलं की स्वरूपानंद महाराजांचं असं होतं, स्वामी स्वरूपानंद. ते नेहमी म्हणायचे मी इथेच, माझं वास्तव्य इथे, म्हणजे पावस गावामध्ये. आणि बऱ्याच लोकांची ती श्रद्धा आहे, कळलं ना. हे असं कसं, एकदा देह सोडल्यानंतर ते तिथे आहेत म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न. तर संत हा चैतन्य स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे, त्याचं मी पण तिथे नसल्यामुळे चैतन्य भावातून ते तिथे आहेत, आणि ते खरंही असतं. लक्षात घ्या, चैतन्य भावातून ती जी व्हायब्रेशन त्यांची आहेत, त्या व्हायब्रेशनमुळे बऱ्याच संतांना, त्यांना जे बरेच साधक त्यांच्याकडे जातात आणि त्याच्यापासून त्यांना चांगल्या मार्गदर्शन मिळत असतं किंवा चांगल्या गोष्टी मिळत असतात. कारण स्वरूपानंद हे प्रवचनं करत नव्हते, ते त्यांच्याकडे आलेल्या साधकांना ज्ञानेश्वरी उघडायला सांगायचे आणि ह्याच्या जीवनातले प्रश्न असतात तर त्या ओवीतून सगळं मिळायचं उत्तर, असं त्यांच्याबद्दल सांगितलं जातं. पण त्यांच्याकडे ज्ञानेश्वरीचा अभ्यास होता. स्वरूपानंद महाराजांच्या नंतरचे जेवढे त्यांचे अनुयायी आहेत, म्हणून ही जी संत मंडळींनी त्यांचं, म्हणजे आता संतांचं एक असं की त्यांना अगदी आपण म्हणतो की कसलीच आसक्ती नसते, निरासक्त असतात. म्हणजे कसली दुरासक्ती पण आहे, आसक्ती पण आहे, ह्याच्यामध्ये जी निरासक्ती आहे ती त्यांच्याकडे असते, वैराग्य असतं. आणि म्हणून स्वरूपानंद महाराज म्हणजे वैराग्याचं प्रखर वैराग्य होतं त्यांच्याकडे. त्यांनी कधी पैसे संपत्ती मिळवण्यासाठी काही प्रयत्न केला. त्यांच्या पूर्वायुष्यात पण त्यांनी लोकांना शाळा काढल्या होत्या, त्या काळात मार्गदर्शन केलं होतं. मग असं प्रखर वैराग्यशील संतत्व असतं. आणि त्यांच्याजवळ गेल्यानंतर बऱ्याच साधकांना त्यांच्यापासून कळत नकळत मार्गदर्शन मिळतात. त्याचे सोमभावाची साधना द्यायची.
त्यांच्याजवळ येणाऱ्या साधकांना, शिष्यांना ते सोमभावची साधना द्यायची. आणि त्याच्यातून बऱ्याच साधकांना, त्यांच्या काळामध्ये पण बऱ्याच साधकांना संतत्व प्राप्त झालं. त्यांचे अनेक शिष्य तसे आहेत. आताही त्यांचं कार्य पुढे चाललेलं आहे. म्हणून संतांचं कार्य हे सतत चालू असतं. मी सांगतो त्यासाठी तिथे प्रचार नाही आहे. आपण मला स्वरूपानंद महाराजांचा प्रचार विचार काय चाललाय का, तसा नाही प्रचार. पण हे ज्ञानाचं शिष्य, गुरु शिष्य परंपरेतून हे ज्ञान त्यांचं पुढे पुढे, किंवा सोमवाराची साधना त्यांची पुढे पुढे चाललेलीच असते. आणि त्यातून अनेक लोकांचं कोट कल्याण होत असतं. म्हणून जगाच्या कल्याणासाठी संतांचा जन्म झालेला असतो. पण संतांचा जन्म जगाचा कल्याण म्हणजे कोणतं जग? संपूर्ण ब्रह्मांडाचं कल्याण होणं कठीण आहे. त्यांच्याजवळ येणारी जी मंडळी ते जग. तुकाराम महाराजांनी जगाचा उद्धार केला. कोणत्या जगाचा उद्धार केला? त्यांच्याजवळ जे ऐकणारे लोक होते त्यांचा उद्धार झाला. बाकीच्या लोकांचा कोणाचा उद्धार झाला नाही. एवढं मोठं अगदी ग्रंथलीला, तुकारामाची गाथा म्हटली जाते. पण त्या काळात जे त्यांच्या जवळचे शिष्य परंपरा म्हणून त्यांच्या जवळ आलेले, की त्याच्यानंतर ज्यांनी त्यांना सद्गुरुत्वाचा एक भाव धरला आणि त्यांच्याकडून ते ज्ञान आत्मसात केलं, त्यांना संतत्व प्राप्त झालं. लक्षात घ्या. म्हणून संत परंपरा ही ज्ञानातून प्रवाहित होते. सगळं सांगण्याचा उद्देश काय? कोणतेही संत असला आणि तिथे जर ज्ञान असेल तर ते संतत्व असतं. सद्गुरू पै माऊलींकडे जे संतत्व होतं त्याच्यातून सहजपणे सर्वसाधारण माणसाने जीवन आनंदाने कसं जगावं ह्याचं मार्गदर्शन होतं. तिथे आत्मज्ञान आणि शहाणपण ह्याची सांगड होती. जीवन विद्या हे जे त्यांचं ज्ञान आहे, तिथे आत्मज्ञानाचाही अभ्यास आहे. आणि दुसऱ्या बाजूनी प्रपंच, जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत काय करायचं? तोपर्यंत शहाणपणाची गरज, की आपलं जीवन कसं निसर्ग नियमानुसार चाललंय हे ते त्यांना ठसवून सांगायचे. त्यामुळे अनेक लोकांचे प्रपंच सुखाचे झाले. आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी काही साधक असलेच पाहिजेत की त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे ते आत्मज्ञानाचाही त्यांचा मार्ग तिथे पुढे चालू आहे हे तितकंच आपण लक्षात ठेवायचं. पण इथे सर्वसाधारण माणसाला सगळी मोकळीक आहे. मोकळीक म्हणजे काय खावं, काय प्यावं म्हणजे चांगल्या गोष्टी प्याव्यात, वाईट गोष्टी प्याव्याच नाही. पण कसा शाकाहार आहे की मांसाहार आहे ह्याच्यात त्यांनी कोणाला गुंतवलं नाही. कारण परमार्थ हा मनाचा विकासाचा मार्ग आहे. शरीरासाठी एखाद्याच्या पिंडानुसार, ज्याचा जन्म ज्या घरात झालेला आहे, लहानपासून तो जे खातो आहे पितो आहे त्याप्रमाणे तो खाणं पिणार, त्याचप्रमाणे तो शाकाहारी का मांसाहारी असेल. म्हणून शाकाहारी केला म्हणजे संतत्व असतं की मांसाहार केला तर संतत्व नसतं असं काही नाही. कबीर हे मांसाहारी होते, रामकृष्ण परमहंस मासे खायच्या मांसाहारी होते, विवेकानंद स्वामी विवेकानंद मांसाहारी होते. खरं म्हणजे श्रीराम हे क्षत्रिय होते म्हणजे मांसाहारी असले पाहिजेत ना. हरणाला मारायला कशाला गेले? जर खायचं नव्हतं आणि हरणाला मारायला तर महापाप आहे. भुकेसाठी मारलं हरकत नाही. लक्षात घ्या कसं आहे. मग श्री प्रभू रामचंद्रही मांसाहारी होते. जे क्षत्रिय म्हणून देव ज्यांना आपण म्हणतो, देवांची पूजा करतात तेही होते. पण ते त्याचं उघड असा काही प्रचार केला पाहिजे की काय नसं असं नाहीये. म्हणजे सांगायचं फक्त एवढंच आहे की शाकाहार आणि मांसाहारावरती संतत्व अवलंबून नसतं, तर ज्ञानाच्या वरती ज्ञान आणि ज्ञानातून असलेलं आचरण त्याच्यावर हे सगळं संतत्व प्रगट होत असतं. हा महत्वाचा लक्षात ठेवायचा. आणि त्यामुळे आपल्या सर्वसाधारण साधकांना हेच कळलं पाहिजे की साधी गोष्ट आहे. सगळ्यात सोपं कळायचं म्हणजे काय, आपल्याकडचा देहभाव बाजूला करायचा आहे. तो पटकन होत नाही. उचलला आणि बाजूला केला असं होणार नाही. त्यासाठी प्रत्येक साधकाला स्वतःच अभ्यास करावा लागतो. सद्गुरूंशी सतत चर्चा करावी लागते. लक्षात घ्या की ते सोपं नाहीच आहे. आपण म्हणतो अगदी सोपं आहे, कधी कधी आपण सांगतो सोपं आहे. पण ज्या वेळेला आपला देहभाव बाजूला करण्याचा आपण जितका प्रयत्न करू तितका तो चिकटलेला असतो ते कळतं. त्याची पाळं मुळं इतकी अंतर्नात मुरलेली असतात की तो निघता निघत नाही.
आणि ते करण्यासाठी अभ्यास प्रत्येक साधकाला करायचा. म्हणजे अभ्यास काय करायचा, देहभाव बाजूला करण्यासाठी काय करायचं, त्यासाठी साधना कशी करायची, चिंतन कसं करायचं, नाम कसं घ्यायचं, हे सगळं मार्गदर्शन सद्गुरूंकडनंच घ्यावं लागतं. मग सद्गुरू अगदी नावाजलेले असतील किंवा नसतील, पण जो सद्गुरू आत्मज्ञानी आहे आणि जो ज्ञानाचाच कास धरत असतो, त्या संतांच्याकडनं ज्ञान घेण्यात शहाणपण असतं. आणि त्यामुळे आपला मनाचा विकास कसा साधायचा लक्षात. प्रपंच आपण जो करत असू, तो प्रपंच करत असताना ते आत्मज्ञानाच्या अधिष्ठानावर प्रपंच करत. आपलं सगळं जीवन हे ज्ञानाचे अधिष्ठान असलं पाहिजे. हे ज्ञानाचं अधिष्ठान सांगण्यासाठी संतांचा जन्म असतो. संत सर्व परीने प्रपंचात आणि परमार्थात त्यांच्याजवळ येणाऱ्या साधकाला मार्गदर्शनच करणार, सतत त्याच्यातून त्या मार्गदर्शनानं त्याच्या प्रपंचातलेही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचबरोबर आत्मज्ञानाकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. पण सगळ्यांची झोळी वेगळी वेगळी असते. हे परत लक्षात, कोणता साधक काय घेईल त्याच्यावर आहे. काही लोकांना सद्गुरूंचा चेहरा पाहून आनंद होतो, ही त्यांची झोळी असते. काही लोकांना नुसतं सगळं नाम दिलं की प्रार्थना म्हणायला सांगितलं तेवढी काही, ही त्यांची जोडी. त्यांच्या पुढे त्यांना जायचं नसतं. पण परमार्थ नुसतं एका जागी स्थिर होण्यात नाही. परमार्थाचा हा प्रवास अखंड चालू राहिला पाहिजे, अभ्यास सतत केला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या जाणीवेचं सिद्धी करायला. आपल्याकडे जोपर्यंत कोणाचा मत्सर होतोय तोपर्यंत साधना परिपूर्ण झाली समजायचं नाही. तिथे देहभाव आहे, कोणाचा ते राग येतो तो मात्र साधना परिपूर्ण होणार नाही. हे सगळे दुर्गुण जे आहे ते स्वच्छ झाल्याशिवाय साधकाकडे ते सिद्धत्व त्याला प्राप्त होणार नाही. लक्षात घ्या. म्हणून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे जे दुर्गुण आहेत, दुर्गुण म्हणजे विकार म्हणून आपण पाहतो, त्याचं सगळ्यांचं परिवर्तन प्रेरणेत झालं पाहिजे. कारण ह्या मुळात ह्या प्रेरणा आहेत. त्याच प्रेरणा ज्या अज्ञानातून विकसित होतात तर ते विकार असतो आणि त्याच प्रेरणा ज्ञानातून विकसित होतात ते सद्गुण असतात. म्हणून सद्गुरूंकडे सद्गुण असतात आणि ह्या सद्गुणातूनच त्यांचं सगळं कार्य चाललेलं असतं. त्यांचं सगळं जीवन हे सद्गुणातून चाललेलं असतं. म्हणून अगदी किती कोणी त्यांच्यावर टीका केली, काय करते हे त्याच्यावर बोलायला जाणार नाही. त्यांची परीक्षा पण घेणारे लोक असतात, काही हुशार असतात. गोंदवलेकर महाराजांच्या आयुष्यात एक अशी गोष्ट घडली होती. ते एका ठिकाणी प्रवचनासाठी गेले होते आणि त्या काळी शास्त्री लोक भरपूर असायचे. तो काळ म्हणजे शास्त्राचा अभ्यास करणारे ते शास्त्री, म्हणजे सगळ्यांनी त्यांना अहंकार असतो की आपल्याला सगळं ज्ञान आहे. आणि गोंदवलेकर महाराज काही शास्त्री नव्हते, संत होते. तर एक शास्त्री बुवा गेले त्यांच्याकडे आणि त्याने तुम्ही ज्ञानी आहेत का हो? आता शास्त्रामध्ये असं, आता त्याने सांगितलं गोंधळ शास्त्रामध्ये असं सांगितलंय, ज्ञानी आहे म्हटलं तर तो अज्ञानी असतो. पण कोणी सांगत नाही मी ज्ञानी आहे. का नाही सांगत? का अज्ञानी म्हणायचं? जिथे मी येतो तिथे अज्ञान आहे. लक्षात. आणि अज्ञान म्हणजे आता ज्ञानी नाही म्हटलं तर अज्ञानी आहे. तो अज्ञानी पण म्हणता येत नाही, मग बोलायचं काय? म्हणून असं खरं तुम्ही संध्याकाळी मी तुम्हाला उत्तर देतो म्हणाले. संतांची युक्ती कशी असते ते सांगतो. म्हणजे त्यांना कसं समजवायचं शास्त्रींना. संध्याकाळच्या वेळी त्यावेळेस लाईट नव्हते, कंदील होता. कंदिलावरच्या प्रकाशात बसले होते. हे शास्त्री बाबा परत आले परीक्षा घ्यायला. तर आले, या म्हटलं आणि त्यांनी कंदील बंद केला. सगळा काळ झाला. शास्त्री बाबा उत्तर मिळालं. शास्त्री बाबा उत्तर कळणार नाही. शास्त्रीला उत्तर कळलं नाही म्हणून नाही कळलं. त्यामुळे इथे काळोख झाल्यानंतर समोर बाहेर तुम्हाला काय दिसलं का? एवढी आपण माणसं बसलेली होतो, हे बसलेलो होतो. जो एकमेकाकडे बघताना जो भेदभाव आपल्याकडे होता तो तिथं निघून जातो. काळोखात सगळा काळोख, सगळं एकच. हे सगळं एकच वाटणं हे ज्ञान आणि वेगळे वेगळे वाटणं हे अज्ञान.
युक्तीने सांगितलं त्यांनी, म्हणजे त्यांना बोलायचं नव्हतं, सांगायचं नव्हतं, पण त्या शास्त्री भावांना पण ज्ञान कळलं. पण शास्त्री भावांचा फक्त शास्त्राचा अभ्यास होता, पाठांतर होतं, वकुमपट्टी होती, साधना नव्हती, त्यांना नेमकं काय ते कळत नव्हतं. पण हा जो प्रकार त्यांच्या जीवनामध्ये घडला की संतांना ते स्वतःहून म्हणायचे ना, की म्हणणार नाही की मी ज्ञानी आहे वगैरे, कोणताही संत म्हणत नव्हता. सगळे संत फक्त शास्त्राचा किंवा कोणत्या दुसऱ्या संतांचा किंवा आपल्या सद्गुरूंचा उल्लेख करणार, आपले सद्गुरू जीवनविद्या अशी म्हणते असं म्हणायचे. कारण मी म्हणायला लागलो तिथे की मी केलं तर तिथं तो अहंकार असतो, हे परत लक्षात ठेवायचं. पण मी म्हणून नाव द्यायचं नाही की बघा आता सद्गुरूंच्या ग्रंथात सद्गुरूंचं नाव आहे मग तिथे अहंकार आहे असं म्हणाल तर तसं नाही. तिथे ओळख तर तुम्हाला, म्हणून इथे लक्षात घ्यायचं, देहाच्या अपेक्षेत प्रत्येकाचं जीवन जगतं. त्यामुळे ज्ञान कुठून आलं की कोणाकडून घ्यायचंय हे कळण्यासाठी त्या ग्रंथावर ज्ञान हे पाहिजेच. आता त्याचबरोबर सद्गुरूंच्या नाव मागे पडत BA ऑनर्स म्हणून हे घ्यायचं. बऱ्याच लोकांचा आक्षेप असा, अरे हे सांगायची काय गरज आहे. त्यावेळेला सद्गुरू म्हणाले, अरे सर्वसाधारण परमार्थातले लोक अज्ञानी असतात असा एक प्रचार आहे की कसलं शिक्षण न घेता संत झाले तर असं काही म्हटलं. पण सद्गुरूने हे शिक्षण घेऊन हे आत्मज्ञान प्राप्त केलं, त्यामुळे हे सुशिक्षित आहेत. हे कळण्यासाठी ते लिहावं लागतं की म्हणजे उगीच एखाद्याबद्दलचं कल्पना जी आहे की ते आपल्याला कळलं पाहिजे की ज्ञान हे सद्गुरू देत आहेत. आणि त्यामुळे सद्गुरूंनी प्रपंच करून लोकांना मार्गदर्शन केलं, लोकांचे संसार सुखाचे केले, त्यांच्या शहाणपणातून. आत्मज्ञानातून जी विकास व्हायला पाहिजे ते अशी मंडळी फार थोडी आहेत, नाही आहे तसं म्हणता येत नाही. प्रत्येकाकडे कुठे ना कुठे त्याचा प्रकाश पडतो आणि त्यांचं ते कार्य सद्गुरूंचं परत पुढे जातं. आणि म्हणून संतांचं जीवन हे असंच असतं, त्यांच्या पुढे त्यांना वारस निर्माण करतात, प्रॉपर्टीसाठी नाही. प्रॉपर्टीसाठी वारस असतात ना. म्हणजे बरेच संतांचा मुलगा संत झाला असं होत नाही. बघा, कृष्णाची मुलं कृष्ण झाले का? रामाची मुलं राम झाले नाही. अनेक संत आहेत. अगदी कृष्णानंद स्वामी म्हणजे नारायण माऊलींचे सद्गुरू, म्हणजे पै माऊलींचे सद्गुरू नारायण माऊलींचे सद्गुरू कृष्ण, त्यांचाही मुलगा होता. पण त्यांनी कोणाला गादी दिली? नारायण माऊली. का? नारायण माऊली एकदम पूर्ण शरणागत होते त्यांना. म्हणजे आपल्या मुलापेक्षाही शरणागत असलेला साधक त्यांना कळतं म्हणून त्यांना गादीवर बसवलं. म्हणून ही जी संत परंपरा आहे तिथे त्यांना ते सत शिष्याचा मनातून निवड करत असतात आणि त्याला ते मार्गदर्शन कसं होईल याचा जास्त प्रयत्न करतात. मग अशी मंडळी फार थोडी असतात, 4 असतात, 5 असतात. बाकीच्या मंडळींचं कसं असतं की त्यांचं तेवढं लक्ष नसतं किंवा तेवढी साधना करण्याची तयारी नसते. बऱ्याच मंडळींना फक्त सद्गुरूंकडे आल्यानंतर आपला प्रपंच सुखाचा झाला की बरं वाटतं असंही होतं. म्हणून एकदा गोंधळकर महाराज म्हणाले, मी ते काय ते केशर विकायला बसलोय पण लोक हिंग जिरायची गिरायकच माझ्याकडे येतात, केशर घ्यायला कोण येतच नाही. आता केशर म्हणजे काय? ज्ञान, आत्मज्ञान द्यायला बसलोय. पण सगळे प्रपंचातले प्रश्न घेऊनच, पण प्रपंचात प्रश्न घेऊ नये असा त्याचा अर्थ नव्हे, पण आत्मज्ञानाची पण कास झाली पाहिजे हा त्याचा अर्थ आहे. लोकांना म्हणाले प्रपंचातले प्रश्न विचारायचे नाही असं बरेच लोक आहेत. अरे प्रपंचातले प्रश्न सुटल्याशिवाय परमार्थ होऊच शकत नाही. किंबहुना आपण प्रपंच करताना इतके प्रश्न येतात की देहभावाविरहित, अहंकाराविरहित कसं वागायचं हेच कळत नाही. आणि कुठे ना कुठे तो मीपणा आपला पुढे येतोच, नंतर कळतं हा मीपणा आहे की हे चुकीचं आहे. म्हणून सद्गुरूंकडनं खात्री करून घेणं, त्याच्यावर पुन्हा पुन्हा चर्चा करणं हाच खरा संतत्वाचा मार्ग आहे, लक्षात घ्या. म्हणून इथे सद्गुरू असायलाच हवे, आत्मज्ञानी सद्गुरूच पाहिजेत. आणि त्यांच्या बरोबर जे शिष्य मनापासून त्यांच्यासाठी कार्य करतात, मनापासून प्रयत्न करतात, त्यांची सगळी काळजी सद्गुरू वाहतो. खरं सांगतो, सद्गुरूला त्यांची काळजी पहिली असते. त्यांना मुलाची जवळच्या नातेवाईकांची काळजी नसते. जे शिष्य त्यांच्यासाठी प्रयत्न करतायत ते सांगतात त्याप्रमाणे आचरणात आणायचा प्रयत्न करतात, सगळं मार्गदर्शन देत असतात. त्यामुळे ते सतत त्या संतांना, शिष्यांना हे मार्गदर्शन कसं प्राप्त होईल आणि त्याचा अभ्यास कसा होईल ही त्यांची तळमळ असते. खऱ्या सद्गुरूंची हीच तळमळ असते. परत लक्षात ठेवा, खऱ्या सद्गुरूंना लोकांना ज्ञान जास्तीत जास्त मिळावं
हीच इच्छा असते आणि तो संकल्प तिथे पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करत असतात. म्हणजे तो संकल्प सिद्धी आहे. म्हणून जवळ येणाऱ्या शिष्याला कसं आत्मज्ञान प्राप्त होईल, त्याच्या मनामध्ये असलेले काही ब्लॉकेजेस असतात, परंपरेने आलेले श्रद्धा अंधश्रद्धेच्या सगळ्या गोष्टी असतात, त्या कशा दूर होतील हे ते पाहतात. आणि त्यामुळे हा मार्ग कसा आहे, हळूहळू प्रगतीचा आहे. पटकन प्रगती झाली असं नाही, समजलं ना. म्हणून प्रत्येकाने हाच विचार करा. म्हणून संतत्व, अवतारी संत आणि नेहमी साधनेतून झालेले संत ह्याच्यामध्ये अडकायचं नाही. म्हणून ऋषीचं मूळ, नदीचं मूळ आणि ऋषीचं पूळ विचारायचं नाही, त्याचा अर्थ तो असतो. आणि सगळे संत अवतारी जरी ज्यांना वाटतात, लोक अवतारी म्हणतात, पण ते साधनेतूनच संत झालेले असतात. हा एक सिद्धांत लक्षात ठेवा. साधनेशिवाय कोणालाही संतत्व प्राप्त होणार नाही. कारण हे सगळं अंतर्मनाशी संबंधित जीवन आहे. साधना ही अंतर्मनाला विकसित करणारी आहे. आणि अंतर्मन जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत ही साधना परिपक्व होणार नाही. म्हणून सर्व संतांनी हेच केलंय. अर्थात मार्ग वेगळे आहेत. कोणी नामस्मरणातून केलेलं आहे, कोणी समाधी लावून केलेलं आहे. त्यांचे सद्गुरू जसं मार्गदर्शन, कोणी सोमभावाचा अभ्यास केलेला आहे त्याच्यातून त्यांना मिळतं. कोणी नुसतं साधं राम राम म्हणून सुद्धा पार झालं, तर जसं वाल्याचा वाल्मिकी झाला राम नाम घेऊन. कारण त्यासाठी प्रखर तपश्चर्या त्यांची असते, हे लक्षात घ्या. आपोआप झालं असं नाही. वाल्याचा वाल्मिकी एका दिवसात झाला नाही. 14 वर्ष तपश्चर्या त्यांची झाली, तेव्हा कुठेतरी तिथे ज्ञान प्रगट झालं. म्हणून हे ज्ञान प्रगट होतं. प्रत्येक मनुष्य देहाच्या ठिकाणी हे ज्ञान आतमध्ये असतंच. महत्वाचा मुद्दा लक्षात. मनुष्य देहाच्या ठिकाणी हे आत्मज्ञानाचा अभ्यास करतो आपण म्हणतो, ते ज्ञान त्याच्या अंतर्मनात खोल कप्प्यामध्ये असतो. तो कप्पा उघडावा लागतो अंतर्मनाचा. आणि ते कप्पा उघडण्याचं काम सद्गुरू करतात. मार्गदर्शन देऊन 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 करता करता एकदाच ते अनुभूतीला येतं. पण त्यासाठी शिष्य हा पूर्ण शरणागत हवा, हे पहिलं लक्षात ठेवायचं. त्याचं मी पण त्या शरणागतीतून गळून पडतो. किंबहुना ज्ञानेश माऊली तेच सांगतायत, मी आणि माझे पण विसरले ज्याचे अंतःकरण, तो संन्यासी जाणं निरंतर. एकावन्न सांगतात किंवा पै आपुलेनी भेदे विण, जाणीचे जे माझे पण, तयाचे नाव शरण मजे. म्हणजे मी पण किंवा पै आपुलेने, म्हणजे आपल्याकडे जो भेद आहे, हा वेगळा वेगळा, तो भेद जेव्हा जातो आणि तिथे सद्गुरूंशी तो एकरूप होतो, किंवा सद्गुरू आणि शिष्य हे एकत्वाने जीवन जगतात, तेव्हा त्या शिष्याच्या ठिकाणी ते संतत्व प्रगट व्हायला लागतं. आणि तो शिष्य सुद्धा त्या सद्गुरूंच्याच मार्गदर्शनाप्रमाणे इतरांना मार्गदर्शन करू शकतो. तिथे सद्गुरू कधी कधी अधिकार देतात काही शिष्यांना, पण तो अभ्यास त्यांना तो करावाच लागतो आणि त्याच्यातूनच ही सगळी प्रगती साधते. म्हणून हे ज्ञान आत्मसात करणं हा महत्वाचा मुद्दा लक्षात. ह्या ज्ञानाला प्रायोरिटी किती द्यायची? प्रायोरिटी मी म्हणतो जगातल्या सगळ्या गोष्टी बाजूला करून ह्या ज्ञानासाठी जो येतो त्याला प्रायोरिटी माहिती, नाही तर काही नाही. आता मी म्हणा इथे अभ्यासाला येतो, आपण हे अभ्यास करतो. लोकांना प्रॉब्लेम आहे, घरात पाहुणे आले, घरात कोण आणखीन आलं, इथे जायचंय तिथे जायचं म्हणून आला. अरे इथे आत्मज्ञानाच्या गोष्टी जर चालत असेल तर इथे चिटकायला पाहिजे येऊन, बाकीच्या गोष्टी नंतर. साधी गोष्ट आहे, लक्षात घ्या की तुमच्या प्रपंचातल्या गोष्टी सगळ्या तुम्ही करायच्या, पण कधी करायच्या हे ज्ञानाला पहिला आकृष्ट झालं पाहिजे. या ज्ञानासाठी आपण इथे आलो पाहिजे. मग अमुक आता ह्या शनिवारी फक्त हा 1 तासाचा 2 तासाचा अभ्यास आहे, तर 2 तास अभ्यासाला इथे येऊन बसलं पाहिजे. याला महत्व द्यायचं आहे की मग माझ्या घरी ह्या प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे हे करायचं आहे, मला ते करायचं म्हणून मी घरी बसलो. म्हणजे सद्गुरूंना काय कळतं, यांना महत्व नाही. त्याचं म्हणून त्या रागवतात वगैरे तसं काही नाही. कारण प्रत्येकाची झोळी प्रत्येकाची, तुम्ही जी झोळी घ्याल त्याप्रमाणे तुम्हाला त्या झोळीत मिळेल. सद्गुरू सगळ्यांना द्यायलाच बसलेला असतो, तो काही म्हणत नाही ह्याला कमी देणं ह्याला जास्त देणं, तसा काही भाग नसतो. पण आपल्याला ही जी तळमळ असायला हवी की ह्या ज्ञानासाठी
की जर आपल्याला ते हे ज्ञान आत्मसात करतो, हा शनिवारच्या दिवसाची आठवण असली, कोणी विचारलं शनिवारी का थांबा, कोणत्या वेळेला, ह्या वेळेला आम्ही येणार, असं जर तुमची भावना असेल तर, नाहीतर मग बघूया चालू ह्या वेळेला दांडी मारू, पुढच्या वेळेला, असे अनेक लोक आहेत. मग त्यांची ती प्रगती कशी होणार, लक्षात घ्या, प्रगती होणार. मग ते येतात जातात, का जातात हा प्रश्न नाही, त्यांच्याकडे तळमळ किती आहे, त्यांच्याकडे जिज्ञासा किती आहे. तिथे आपल्याकडे जो हा मी पण लगेच जाणार नाही हेही सांगतो, परत सांग देहभाव पटकन जात नाही, ही चिवट आहे. कारण त्याचं अंतर्मनात मुळं अडकलेली आहे, ती बाहेर काढण्यासाठी सर्व काही बाजूला करून, म्हणून जगातल्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि आत्मज्ञान दुसऱ्या बाजूला असतं. हे ज्याला चांगलं कळतं तो हा आत्मज्ञानाचा अभ्यास पुन्हा पुन्हा करायला लागतो. जरी जमला नाही तरी, जमणार नाही पटकन, तेही लक्षात घ्या. तिथे हा अभ्यास सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली घ्यावा लागतो. त्यासाठी सद्गुरूंचे सतत चिंतन, चर्चा, त्याच्यासाठी येणारे प्रश्न हे सगळे यायलाच लागतात. कारण प्रश्न दिल्याशिवाय त्याच्यावरती जे विवेचन होतं त्याच्यातून अनेक साधकांना मार्गदर्शन मिळतं. जसे कोळी आपले प्रश्न देतात की त्यांचे प्रश्न नाही आहेत, ते तुमच्यासाठी प्रश्न देतात, त्यांचा अभ्यास आहे. पण तो अभ्यास इतरांना कळावा म्हणून ते प्रश्न रोज दर शनिवारी आणणं सोपं आहे. तुम्हाला किती वेळा म्हणतो अरे प्रश्न आणा, कोणाचा प्रश्न होत नाही. म्हणून महाराजांनी म्हणत ज्यांना प्रश्न पडत नाही ते ज्ञानी झालेत किंवा त्यांना अजिबात काही कळत नाही. ह्याच्यातून मधला भाग आपण साधक आहोत हे कळत नाही. म्हणून प्रश्न विचारण्याला लाजू नका. प्रपंचातले असो साधनेतले असो, सगळे प्रपंच तुम्हाला विचारता आले पाहिजेत. आणि प्रत्येक प्रपंच हा साधनेचा कस लावूनच आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इथे साधनेची आवश्यकता आहे आणि ही साधनेची आवश्यकता आपल्याला कळली पाहिजे. आणि ही साधनेची आवश्यकता कळण्याचाच आपला प्रयत्न असतो. मग आजचा विषय फक्त संतांच्या बाबतीत असल्यामुळे आपण फक्त जे संतांचं जीवन कसं चाललंय, खरं जीवन, त्यांच्याकडे चमत्काराला काही अडकत नाही. त्यांच्याकडनं चमत्कार होतात कारण त्यांच्याकडे जी संकल्पसिद्धी आहे की शब्दसिद्धी आहे, त्याच्यातून त्यांच्या त्या प्रज्ञेच्या द्वारे काही गोष्टी साधकांना उपयुक्त ठरतात. म्हणून अगदी बऱ्याच वेळा सांगतात की संतांच्या पायापाशी पडून राहा. महाराजांनी असं संतांच्या पायापाशी पडून राहावं असं सगळ्यांनी सांगितलं. पण तुम्ही माझ्या घरी येऊन पडून जाऊ नका, मला राहायला प्रॉब्लेम व्हायचे. कारण एवढे लोक, हजारो लोक जातील घरात, जा पडून राहूया असं नाही. म्हणजे खरं पडून राहणं म्हणजे सतत त्यांच्या चिंतनात राहा. तिथे सतत आपण त्यांचा सहवास आहे आपल्याबरोबर, आपण त्यांच्याबरोबर आहोत की ते आपल्याबरोबर आहेत ह्या भावात राहा. आणि मग ते जे सांगतायत, मग जितकं सद्गुरूंशी शिष्य एकरूप होत जातो आणि तेव्हा तू ज्ञानातून इतकं त्यांचं ज्ञान आत्मसात करा, तेव्हा तुझी झोळी मोठी होते ना. ते झोळी एवढीच असते. सुरुवातीला मागताना आपली झोळी किती असणार लक्षात घ्या. त्या झोळीमध्ये माणूस मागणार, देहभाव तर मागणार काय, घर पाहिजे, लग्न झालं पाहिजे किंवा संसारातल्या सगळ्या गोष्टी ज्या अडकल्यात तिथे ती झोळी छोटी असते आपली. पण जसं जसं हे ज्ञान विकसित होईल तशी तशी त्या साधकाची झोळी पण मोठी व्हायला लागते. लक्षात घ्या, झोळी मोठी म्हणजे आत्मज्ञानाचा अभ्यास त्याचा सुरू होतो, म्हणजे दिव्य ज्ञानाचा अभ्यास सुरू होतो. आणि तो शिष्य सद्गुरूला अत्यंत प्रिय असतो. लक्षात, ज्याच्याकडे ज्ञानाची तळमळ आहे आणि ज्ञानाच्या अंगाने सतत सद्गुरूंची विचारणा आहे की प्रश्न त्याला येतात, विचारलं येतं, तर तिथे तो शिष्य सद्गुरूंना अत्यंत प्रिय असतो. बाकी सगळं कार्य केलं हे केलं पण अभ्यास नाही केला तर ज्ञान नाही केलं तर उपयोग. कार्य केलं त्याची पुण्य मिळणार, त्या पुण्याने प्रपंच सुखाचा होणार, सगळ्या गोष्टी मिळणार. पण जाणीवेच्या विकासासाठी आत्मज्ञानाशिवाय दुसरा मार्ग नाही, लक्षात ठेवायचं. आत्मज्ञानाचा अभ्यास ज्याचा त्यालाच करावा लागतो, परत वारस हक्काने तो मिळत नाही. लक्षात घ्या. सद्गुरूंचा मुलगा लगेच सद्गुरू झाला असं होणार नाही. तिथे त्याला अभ्यास करावा लागेल. त्या अभ्यासातून त्याच्या ठिकाणी जी दिव्य प्रज्ञा जागृत, तेव्हा त्याच्याकडे सद्गुरू तत्व येतं. म्हणून म्हटलं श्रीकृष्णाची मुले श्रीकृष्ण झाली नाही, 100 मुलं होती हो, एकदम पण नाही. तो काळ वेगळा होता. कारण कृष्णाचं वय पण काय आपलं सगळं 80-90 होतं. 300 वर्ष 400 वर्ष असं आयुष्य लागेल. काय खरं का पत्ता माहित नाही. अर्जुन पण 200-300 वर्षाचा, कृष्ण 400-500 वर्षाचा
असं जे सांगितलं जातं त्याच्यात आयुष्यात 100 मुलं काही मोठी गोष्ट नाही. पण एकही मुलगा तसा होऊ नये हे काय कारण आहे? कारण जिथे पिकलं जातं तिथे विकलं जात नाही. साधी नियम जरा लक्षात घ्या. ज्या घरामध्ये हे ज्ञान आहे त्याच्या घरामधली सगळी मंडळी ते आत्मज्ञानाचा अभ्यास करतील याची गॅरंटी नसते. लक्षात घ्या. चांगल्या गोष्टी त्यांना प्राप्त होतील, पण आत्मज्ञान मिळवण्यासाठी प्रत्येकाला व्यक्तिगत पातळीवरती अभ्यास केलाच पाहिजे. मी पुन्हा पण ठासून सांगतोय, कारण हे जोपर्यंत साधकाला कळणार नाही की आपल्या सद्गुरूची कृपा आहे, हो आमच्यात झालं सगळं चांगलं होईल, कृपा असते, पण तुझा विकास साधायला तुला अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास आपल्याला महत्वाचा आहे. आत्मज्ञान महत्वाचं आहे. हे आत्मज्ञानाचा अभ्यासासाठी आपण सद्गुरूंकडे जायला पाहिजे, हे प्रत्येक साधकाच्या लक्षात आलं पाहिजे. जे जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत प्रपंचाच्या अंगाने त्या चांगल्या गोष्टी, वाईट चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतात वगैरे होतात, त्याचं समाधान असतं, तो असेल. पण जोपर्यंत हे आत्मज्ञान आत्मसात होत नाही तोपर्यंत साधक हा खरा साधक नसतो. तो कल्पनेतून साधक असेल. ज्याला ही तळमळ आहे, सतत हे ज्ञान हवं आहे, तिथे सद्गुरू नितांत प्रेम आहे त्याचं, त्या ज्ञानातून सद्गुरूंबद्दल त्याच्याकडे इतके आकर्षण असतं की त्याला वाटतं सतत सद्गुरूंबरोबर राहावं, कारण ते ज्ञान त्याला आत्मसात करायचं असतं. आणि त्यामुळे हे ज्या साधकाकडे असतं तो साधक हा खरा साधक असतो. म्हणून संतत्व आणि सच्शिष्य ह्या दोन्ही गोष्टी तिथे असल्या पाहिजेत. आणि त्यामुळे हे ज्ञानाचं ज्ञानगंगा आहे, ती फक्त एका सद्गुरूंपर्यंत राहिली आणि त्याच्यानंतर कोणच नाही झालं तर त्याचा उपयोग नाही. जगाला जग म्हणजे जे जवळ आले ते जग म्हटलं तरी प्रत्येक शिष्य असतं त्याचं जग वेगळं असतं, त्यामुळे ते वाढत 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 जातं आणि त्याप्रमाणे हे सगळं होतं. चांगदेव म्हणून जे होते त्यांच्याकडे 100 शिष्य होते, पण आत्मज्ञान नव्हतं त्यांच्याकडे. चांगदेवांकडे सिद्धी होत्या भरपूर. ते म्हणतात ना, सिद्धी योगावर लोकांचं आकर्षण व्हायचं आणि त्यामुळे लोक 100 शिष्य होते. आणि ज्या वेळेला त्या ज्ञानेश्वरांना भेटायला जायचं होतं त्यांना वाटतं ज्ञानेश्वर तर लहान आहेत, हे 1400 वर्षाचे असं म्हणतात. चांगदेव त्या काळात पण 1400 वर्षाचे आणि 14 वर्षाचे. त्याला काय लिहू, बाळ लिहू का की अहो म्हणून लिहू काय ते कळलं ना, म्हणून कोरा कागद पाठवतो. मुक्ताई फटकळ पाहिजे हा कोराच आहे म्हणून कोरा कागद. कशा संतांच्या गोष्टी जाईल तो आपल्या लक्षात. मी मुक्ताईला माहिती होतं की आणि असा पाठवला म्हणजे तिने किती स्पष्ट झालं, हा कोरा आहे म्हणजे ह्याला आत्मज्ञान नाही आहे, बाकी सगळं असेल. म्हणून थोडा रुबाबात तो वाघावर बसून आला तर हे भिंतीवर चालत गेले असं जे सांगितलं जातं. म्हणजे अहंकार तोडण्यासाठी कसं करावं लागतं आणि त्याच्यावर शेवटी चांगदेव कसे शरणागत झाले, कारण ते जाण्यासाठी तर म्हणून आत्मज्ञानासाठी काय पाहिजे, बळी लागतो म्हणाले. ज्ञानेश्वर म्हणून सांग तुला बळी द्यावा लागेल. कोणाचा बळी? तुझ्या कोणत्या एका शिष्य तुझ्यासाठी बळी जातो का बघ. तरी सगळ्या काय नाही, कितीतरी शिष्य माझ्या बळी जाते. तरी सगळ्यांना गोळा केलं. चांगलं म्हणाले असं असं सांगितलं, मला जर आत्मज्ञान हवं असेल तर तुमच्यापैकी कोणतरी बळी झाला पाहिजे. आपण सकाळी कोणतरी एखादा बळी दिला की आपलं कार्य पुढे चालू आहे. दुसऱ्या दिवशी सगळे शिष्य पळत गेले. कोणाला बळी जायचं आहे, पण बळी म्हणजे जीवाचा बळी द्यायचा आहे, देहभावाचा बळी द्यायचा आहे हे कळलं नव्हतं कोणाला चांगदेवांना. म्हणजे गंमत कशी असते, म्हणजे हे ज्ञान किती सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म ज्ञान कळण्यासाठी आपल्याला किती शरणागत. नंतर ते शरणागत झाले आणि कोणाचे शिष्य झाले, मुक्ताईचे. कोरा आहे म्हणायचे. मुक्ताबाई त्यांचे सद्गुरू. लक्षात घ्या म्हणजे किती त्यांचं पण आता तेवढं स्वीकारणं. 1400 वर्षाचा सिद्धी पुरुष म्हणजे बाकीच्या सिद्धी प्राप्त, आत्मसिद्धी सोडून त्यांनी शेवटी आता ज्ञानेश्वर माऊली 14 वर्षाचे, ते मुक्ताबाई किती वर्षाचे, 5-6 वर्षाची असणार त्यावेळेला. तिचं शिष्यत्व पत्करलं. आणि मग त्यांचे अभंग आहेत, चांगदेवा असं करते करते कर, ज्या काही अभंग आहेत की चांगदेवांना मार्गदर्शन नाही. चांगदेवाची ज्ञानेश्वर माऊलीची, पण मुक्ताईंचे पण अभंग आहेत. चांग्या म्हणायची, चांग्या. ग्रेट. म्हणजे ही सगळी संत मंडळी कशी असतात, म्हणजे तो अपमान नव्हे पण अहंकार कमी करण्यासाठी केलेल्या युक्त्या असतात. आणि म्हणून खरा शिष्य हा सद्गुरूंनी अपमान केल्यानंतर सुद्धा चिकटतो, तो खरा असतो.
तिथे परीक्षेपूर्वी घ्यायचे लाताबुक्याने पण मारायचे म्हणायचे पूर्वी. पण सद्गुरू आता जरा ते तू चुकतो म्हटलं तरी पळतात लोक. चुकतो म्हणजे अशा सगळ्या गमती आहेत. म्हणून संतत्वाच्या गोष्टी जितक्या करू तेवढ्या कमी आहेत. पण हे त्याच्यातून एकच अधोरेखित करायचंय की आपल्याला हा अभ्यास करायचा आहे आत्मज्ञानाचा. आणि त्यासाठी सद्गुरूंना पूर्ण शरणागती. पूर्ण शरणागती आम्ही तुम्हाला शरणागत झालो म्हणून शरणागती होत नाही. आपलं मी पण ज्या दूर झालं त्यावेळी ती खरी शरणागती असते. लक्षात ठेवा. तिथे सद्गुरूंनी एक म्हणे जे एकनाथ महाराज म्हणतात ना, एका जनार्दन. तिथे दोन नव्हे एकच जनार्दनच आहे. हा जो सद्गुरू भाव त्यांच्याकडे होता तर त्याच्यातून त्यांची प्रगती झाली. आणि त्यामुळे अशी प्रगती सर्वांची हो ही सद्गुरूचरणी. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.